नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारे हवामानशास्त्र या पेपरचा अभ्यास करणार आहोत। मित्रहो, मागील तासामध्ये देखील आपण हवामानाचा अभ्यास करत असताना आर्द्रतेचे विविध प्रकार हे बघितलेले आहे। आज आपल्याला या हवामानशास्त्रामध्ये वृष्टी ही संकल्पना बघायची आहे। वृष्टी व पर्जन्याचे प्रकार। वृष्टी व पर्जन्याचे प्रकार। वृष्टी व पर्जन्याचे प्रकार। वृष्टी व पर्जन्याचे प्रकार हे आज आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे। वृष्टी व पर्जन्याचे प्रकार करत असताना आपण अगोदरच्या तासामध्ये जर विचार केला तर मित्र हो, मागील तासामध्ये आपण बघत असताना आर्द्रता म्हणजे काय, आर्द्रता बघण्याच्या अगोदर बाष्पीभवन हे बघितलेलं आहे। बाष्पीभवनानंतर वातावरणात असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणालाच आपण आर्द्रता असं म्हणतो आणि मग हे असणारे आर्द्रता ही असणारी आर्द्रता, या आर्द्रतेचे असणारे विविध प्रकार, सापेक्षता असेल, विशिष्ट आर्द्रता असेल, असे विविध प्रकार आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत। त्यानंतर आपण मागील तासामध्ये सांद्रीभवन म्हणजे काय ही देखील प्रक्रिया या ठिकाणी बघितली की सांद्रीभवन म्हणजे काय तर बाष्पाचे पाण्यात रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण सांद्रीभवन असं म्हणतो। वायुरूप असणाऱ्या बाष्पाचे द्रवरूप असणाऱ्या पाण्यामध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण सांद्रीभवन असं म्हणतो। त्याचबरोबर सांद्रीभवनाबरोबर जर बाष्पाचे रूपांतर होत असताना ते जर घनरूप अशा हिमकणामध्ये झालं, निश्चित सांद्रीभवनाचा एक वेगळा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो की ज्याला आपण जलकमानात रूपांतर न होता हिमकणात त्याला आपण घनीभवन असं देखील म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्र विविध प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी आपण बघू। आज आपण बघूया की वृष्टी ही संकल्पना जर आपण या ठिकाणी बघितली तर वृष्टी ही संकल्पना ही मोठी संकल्पना आहे। वृष्टी ही संकल्पना ही मोठी आहे। वृष्टी म्हणजे काय तर हवेतील अदृश्य अशा स्वरूपामध्ये असणारे जे काही बाष्प आहे, अदृश्य अशा स्वरूपामध्ये की जे प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही, अशा अदृश्य स्वरूपात असणाऱ्या या बाष्पाचं रूपांतर सांद्रीभवनाच्या क्रियेमुळे दव, धुके, दहिवर, हिम, गारा, मेघ, पाऊस इत्यादी दृश्य स्वरूपात येते, त्यावेळेसच आपण त्याला वृष्टी असं म्हणतो। बघूया या ठिकाणी वृष्टी म्हणजे काय की ज्याला आपण प्रिसिपिटेशन असं म्हटलेलं आहे। प्रिसिपिटेशन म्हणजे वृष्टी आणि वृष्टी म्हणजे काय तर वृष्टी म्हणजे वातावरणात असणाऱ्या अदृश्य स्वरूपाचे असणारे जे काही बाष्प असतं, या बाष्पाचं सांद्रीभवन होऊन दृश्य अशा स्वरूपामध्ये दव, दहिवर, धोके,
हिम, गारा, मेघ किंवा पाऊस अशा दृश्य स्वरूपात ज्यावेळेस येतो त्यावेळेसच आपण त्याला वृष्टी असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर वातावरणातील असणारी हवा बाष्पयुक्त होते किंवा बाष्प संपृक्त होते, म्हणजे दवांत पातळी गाठते. बाष्प संपृक्त होते म्हणजे दवांत पातळी गाठते आणि तिचं जर पुन्हा तापमान कमी झाल्यास तिचं सांद्रीभवन होते, कारण सापेक्ष आर्द्रता ही 100% झालेली असते आणि 100% सापेक्ष आर्द्रता झाली की आपण काय म्हणतो, दवांत पातळी तिने गाठलेली आहे. आणि दवांत पातळी गाठली की तिचं जर तापमान कमी झालं तर काय होतंय, सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झालं की सांद्रीभवन झाल्यामुळे त्या ठिकाणी वृष्टी होते. सांद्रीभवन झाल्यामुळे वृष्टी होते. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला वृष्टी झालेली दिसून येते. म्हणजेच याचा अर्थ असा की ही जी काही वृष्टी आहे ही विविध स्वरूपामध्ये होताना आपल्याला दिसते किंवा विविध प्रकारामध्ये होताना आपल्याला दिसते. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की वृष्टीचे विविध रूपे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग ते धोका असेल, दव असेल, दहिवर असेल, हिम असेल, गारा असेल किंवा मेघ असेल किंवा पाऊस असेल, पर्जन्य ज्याला आपण म्हटलंय, इत्यादी दृश्य स्वरूपामध्ये हे आपल्याला पाहावयास मिळतं. त्यास आपण वृष्टी असं म्हटलेलं आहे. बघूया आपण वृष्टीची व्याख्या बघूया या ठिकाणी काय आहे की वृष्टी आपण हे तर आपण वर कडनी बघितली व्याख्या आहे. निश्चित या ठिकाणी आपण वृष्टीची व्याख्या या ठिकाणी बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा अवकाशामध्ये वातावरणातील बाष्प दृश्यमान होण्याच्या क्रियेला आपण वृष्टी असं म्हणतो. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा वातावरणामध्ये जे अदृश्य स्वरूपात असणारे बाष्प हे ज्यावेळेस दृश्यमान होण्याची जी काही क्रिया होते या क्रियेलाच आपण वृष्टी असं म्हणतो. बघा, वातावरणामध्ये बाष्प असतंच वातावरणामध्ये. निश्चित जी काही कोरडी हवा असेल खूपच तिच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण हे आपल्याला खूप कमी असलेलं दिसून येतं. मात्र जवळपास जगातील सगळ्याच भागामध्ये बाष्पाचं प्रमाण हे हवेमध्ये असतं. मात्र बऱ्याच वेळेस ते अदृश्य स्वरूपामध्ये असतं, ते प्रत्यक्ष डोळ्याला आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस ते दृश्य स्वरूपात येतं, ज्यावेळेस ते दृश्य स्वरूपात येण्याची क्रिया होते त्यालाच आपण वृष्टी असं म्हणतो किंवा या क्रियेच्या रूपालाच आपण क्रियेला किंवा दृश्य स्वरूपात येण्याच्या रूपाला आपण काय म्हणतो, वृष्टी असं या ठिकाणी म्हणतो. मग अशा या वृष्टीचे विविध रूप आपल्याला पाहायला मिळतात. अशा या वृष्टीचे विविध रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे रूप म्हणजे कोणते, तर हेच वृष्टीचे प्रकार आहे. हेच वृष्टीचे प्रकार आहे. तर हे वृष्टीचे प्रकार जर आपण बघितले मित्रहो तर वृष्टीचे विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यापैकी पहिला प्रकार आपण या ठिकाणी बघूया, तो म्हणजे धुके, ज्याला आपण फॉग असं देखील म्हणतो. ज्याला आपण धुके किंवा फॉग असं या ठिकाणी देखील म्हणतो. धुके किंवा फॉग. धुके किंवा फॉगचं जर आपण बघितलं तर मित्रहो आपल्याला असं दिसून येतं की धुके किंवा फॉग
हे वृष्टीस्वरूप कसं निदर्शनास येतं किंवा केव्हा येतं हे जर आपण बघितलं तर आपण असं दिसेल की रात्रीच्या वेळेला सूर्याचा सूर्यप्रकाश असत नाही, सूर्याची उष्णता असत नाही आणि रात्रीच्या वेळेला सूर्याचा सूर्यप्रकाश आणि सूर्याची उष्णता नसल्यामुळं काय होते की उष्णतेचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं आणि उष्णतेचं उत्सर्जन झाल्यामुळे तापमान हे काय होते कमी होतं, त्यामुळे सापेक्ष आर्द्रता ही वाढू लागते. तापमान कमी झालं की सापेक्ष आर्द्रता ही वाढते, त्यामुळं हवेचं सांद्रीभवन होतं आणि हवेचं सांद्रीभवन होऊन हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन जलकण तयार होतात. काय तयार होतात? जलकण तयार होतात. हे जलकण, हे जे काही जलकण आहेत, हे जलकण धूलिकणाभोवती किंवा कार्बनचे जे काही कण असतात या कार्बन कणाभोवती जमा होतात. मात्र हे वजनाने इतके हलके असतात की ते भूपृष्ठावर वातावरणातच तरंगत असतात आणि भूपृष्ठावर वातावरणातच तरंगत असणाऱ्या या अशा जलकणांनाच आपण धुके असे म्हणतो. जलकणांनाच आपण धुके असं म्हणतो. हे जे काही धुके आहे मित्रो, हे धुके भूपृष्ठावर तयार होणारे ढगच आहे. हे भूपृष्ठावर तयार होणारे ढगच असतात, परंतु हे मात्र जास्त भूपृष्ठापासून जास्त उंचीवर नसतात. भूपृष्ठाला लागूनच असणाऱ्या त्या थरामध्ये हे प्रामुख्याने आपल्याला तरंगताना दिसतात. हवेचा जो काही भूपृष्ठाला लागून असणारा थर आहे याच थरामध्ये आपल्याला ते तरंगताना दिसतात. ते काही जास्त उंचीवर आढळत नाही. ढग जे काही असतात, ढग म्हणजे काय तर जास्त उंचीवरील तयार होणारे धुकेच असं आपण म्हणूया. कारण ढग हे जास्त उंचीवर तयार होतात, परंतु ते काय असतात? धुकेच असतात. कारण का तर त्याही ठिकाणी तापमान कमी होऊन त्या ठिकाणी असणाऱ्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झालं की जलकणात रूपांतर होतं आणि हे जलकण त्या ठिकाणी धूलिकणाभोवती जमा होतात आणि त्यांचा समुच्चय, त्या अशा जलकणांचा एक समुच्चय निर्माण होऊन त्या ठिकाणी ढगांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याच अर्थानं जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे काही धुके आहेत, हे जे काही ढग आहे, हे जास्त उंचीवरील धुकंच असतं. साधारणतः आपण जर उंच एखाद्या उंच स्थळावर गेलो, समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर स्थळावर गेलो आणि ज्यावेळेस जात असताना आपल्याला असं दिसतं की साधारणतः आपण महाबळेश्वरला गेलो किंवा कळसुबाई शिखरावर गेलो आणि जात असताना आपल्याला असं दिसतं की रस्त्यामध्ये आपण त्या ढगातनं जात असतो. ढगामधून, कारण जास्त उंचीवर गेला की आपल्याला ढग लागतो. तो काय असतो तर ते धुकंच असतं. हे धुकंच असतं किंवा जास्त उंचीवरील ठिकाणावर जर गेलो तर आपण ढगामध्ये आल्यासारखं आपल्यापेक्षा खाली ढग आपल्याला दिसतात, म्हणजेच आपण त्या ढगातून वर गेलेलो असतो. म्हणजे अशा पद्धतीने हे धुकंच असतं. हे मात्र जास्त उंचीवरील असणारं धुकं असतं, ज्याला आपण ढग असं म्हणत असतो. किंवा भूपृष्ठावर असणारं हे धुकं म्हणजेच एक प्रकारचं ढगच आहे. तुम्ही कसंही म्हणा, अर्थ मात्र एकच आहे की अशा पद्धतीने हे धुके या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. या धुकांचं देखील स्थलांतर होतं, कारण हवेच्या प्रवाहाबरोबर
वाऱ्याचा प्रवाह जर त्या ठिकाणी वाहत असेल तर हे धुकं देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर भूपृष्ठावर तयार झालेलं हे धुकं, ज्याला आपण फॉग असं म्हणतो, या फॉगमुळं आपली दृश्यमानता कमी होते. आपल्याला जास्त दूरवरचं दिसत नाही आणि खास करून आपल्याकडे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अशा प्रकारचे धुके निर्माण झालेले दिसून येतात. आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशामध्ये अशी प्रक्रिया म्हणजे कशी की रात्रीच्या वेळी उष्णतेचं उत्सर्जन झपाट्याने या ठिकाणी होतं आणि उष्णतेचं उत्सर्जन झालं की भूपृष्ठाचा भाग हा थंड होतो आणि भूपृष्ठाला लागून असणारी जी काही हवा आहे ही हवा किंवा भूपृष्ठाजवळील हवा ही थंड होते आणि मग अशा वेळेस भूपृष्ठाच्या वर जे काही जलकण निर्माण होतात, हे जलकण निर्माण झालेले जलकण धुलिकणाभोवती किंवा कार्बन कणाभोवती जमा होतात. ते इतके वजनाने इतके हलके असतात की ते वातावरणामध्येच किंवा हवेमध्येच तरंगत असतात आणि अशा तरंगणाऱ्या जलकणांनाच आपण धुके असं या ठिकाणी म्हणत असतो. तर मित्रहो, अशा पद्धतीने या वातावरणातील असणाऱ्या या वृष्टीचं पहिलं रूप म्हणजे धुकं. या धुक्यांचे देखील विविध प्रकार आहेत. येणाऱ्या तासाला आपण या धुक्यांचे विविध प्रकार कोणकोणते आहेत हे या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.